नमस्कार माऊली. शंका आणि संशय हे अलंकार व्यक्ती जन्माला येतानाच आपल्या बरोबर घेऊन येते. नाही, विनोद म्हणून नाही म्हणत मी, पण सध्याच्या काळात माणसाची इतर कुठल्या माणसावर निर्धोक विश्वास ठेवायची वृत्तीच नाहीशी झालेली आहे. कारण या कलियुगात धर्म, सहिष्णुता, मानवता याच्या सगळ्या व्याख्याच पार बदलून गेल्या आहेत. पण यश त्यालाच मिळतं, सुख त्यालाच प्राप्त होतं जो आपल्या आजूबाजूची परिस्थिती कितीही बदलली तरी सुद्धा आपली तत्व सोडत नाही. पुष्पनाथ, अरे पुत्र उठ रे उठ. काय झालं रे तुला? उठ. हे माझ्याच दुर्भाग्याचे परिणाम आहेत. मीच कारणीभूत आहे यास. आता मी तरी काय करू असे पापी आयुष्य आणि भाग्य बाळगून. नाही गुणवंती, आता तू पराभूत नाही व्हायचंस. आजवर भगवंतानी तुझी खूप परीक्षा घेतली. प्रत्येक परिस्थितीत तू आणि तुझ्या कुटुंबाने फार मोठं योगदान दिलंय, मार्ग काढलाय. आणि तरी त्याने असा घात का करावा हे मला मान्य नाही. प्रभू, मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही. न कुठल्या सुखाची मागणी केली, न स्वतःच्या कुटुंबासाठी, न माझ्यासाठी. परंतु कुणीतरी गरजवंत मुलगी जिचं आयुष्य फुलणार आहे, ती आधीच कोमळ देण्याचा क्रूर खेळ तू का खेळतोयस? आज तुझ्या अस्तित्वाची परीक्षा आहे. कारण माझ्या पूजनाने, माझ्या पुण्याईनं या पुत्राचे प्राण परत येणार नसतील तर माझा तुझ्यावरील समस्त सृष्टीचा विश्वास नाहीसा होईल. प्रभू, माझे पुण्य या पुत्रीच्या पदरी टाक आणि हिचे सौभाग्य हिला परत दे. हिचं सौभाग्य परत दे प्रभू, हिचे सौभाग्य परत दे. पुष्पनाथ, 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 पुत्र, पुत्र उठ उठ. पुष्पनाथ, पुष्पनाथ, कसा आहेस? ठीक आहे तुझी प्रकृती? ठीक आहेस ना पुत्र? पुत्रा, कसा आहेस? तू मूर्छित का पडला होतास? मला काय झाले समजलेच नाही. एका क्षणी शरीरातील सगळी शक्ती नाहीसे झाली, अंगातील बळ नाहीसे झाले आणि मी कोसळलो. त्या पश्चात काय झाले मला समजलेच नाही. काही नाही, हा देवाचा खेळ म्हणायचा आणि विसरून जायचं. आता कधीच काही होणार नाही. हा त्याचाच उतारा होता. ओम शंकराय नमः. ओम गणपतये नमः. ओम केशवाय नमः. ओम ज्योतिर्लिंगाय नमः. ओम महालक्ष्मी माताय नमः. ओम रेणुका माताय नमः. ओम सप्तशृंगी माताय नमः. ओम एकवीरा माताय नमः.
माते, या घराने तुम्ही सर्वांनी काय नाही दिले मला. आयुष्यातील सर्व सुख आणि आनंद उपभोगतच मी मोठी झाले, आणि आज हेच सोडून नाही पुत्री, अगं हेच पुण्य, हेच सुख घेऊन तू तुझा नवीन संसार सुरू करत आहेस. आणि कोण म्हणाल तू माहेर सोडून जाते आहेस म्हणून? उलट हाच वसा घेऊन तुझं नवीन घर उभारू शकते आहेस. होय गुणवंती, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा क्षण येतोच. तिला तिच्या जुन्या आयुष्याची दोर सोडून नवीन बंध बांधावेच लागतात. त्याचा स्वीकार कर. अगं हेच तर तुझे स्वप्न होते, त्याचा आनंदाने स्वीकार कर. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. ही अन्नपूर्णा पूज, हिची तुझ्यावर सदैव कृपा असेल. आणखी काही दिवस थांबला असतात तर. ताई, अहो प्रवास लांबचा आहे. अजून काही दिवस विश्रांती घेऊन मग गेला असतात तर. दादा, धन्वंती, तुम्ही खूप जीव लावणारी माणसं भेटलात. बरं वाटलं. पण म्हणतात ना, प्रत्येक गावी जितकं सांडलं असेल तेवढंच घ्यावं, जास्तीची हाव करू नये. आणि तसंही माझा इथला उद्देश पूर्ण झालाय. मग आता थांबून काय करणार? परंतु तुम्ही एकट्याच जाऊ नये. मी यांना सांगते, ते तुम्हा सोबत करतील. हो. नाही ग, कोणी कशाला पाहिजे? तो आहे ना माझ्या बरोबर. कशाला उगीच कोणाला त्रास? आपला प्रवास आपणच करावा. ताई, तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. तुम्ही नसता तर आमची पुत्री. असं बोलू नका. आभार मानून तुम्ही मला एकदम परकच करून टाकलत की. अहो, माझ्या मुलीसाठी नसतं का केलं मी एवढं? आणि मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अगदी माझ्या मुलीपेक्षा पण जास्त. चला, आता मी थांबत नाही. माझं घर माझ्यासाठी थांबलं असेल. येते मी.
अहिल्या, सोमा मावशी गेल्यापासून पोकळी निर्माण झाली आहे ना? हो ना, कोणीतरी आपल्यातून नाहीसे झाले असे वाटते आहे मला. अगं, आम्ही तिला भेटल्यापासून तिच्यातली सळसळणारी ऊर्जा आम्हास जाणवत होती. कोण कुठली स्त्री, तिचा आणि आपला संबंध देखील नाही, परंतु तिचे सर्व आयुष्य बाजूस ठेवले, आपल्या सहाय्यतेसाठी धावत आली. खरेच आपल्यासाठी सोमा मावशी म्हणजे या अंधारातील दीपज्योत आहे. हो, खरंय. अहो, सोमाताई इथवर आल्या, आपल्या कुटुंबाला किती आधार मिळाला नाही? हो, त्या अगदी देवासारख्या धावून आल्या. विवाह मंडपात त्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना खरंच एक चमत्कारच होता. खरंय हो, पण त्यांच्या जाण्याने घर अगदी सुना सुना वाटायला लागलं. हो ग. मला काय वाटतं माहितीये, आपल्या गुणवंतीच्या संसारासाठी सोमाताई कारणीभूत आहेत. मी देवाजवळ प्रार्थना करेन, त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं भलं हो. कोणतंही दुःख त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून आत प्रवेश करू नये. स्वामी, स्वामी, काय झालं? स्वामी, स्वामी उठा, स्वामी उठा, स्वामी, ओ स्वामी पुत्र, काय झालं रे? पोरं, काय झालंय? उठ ना रे, उठ रे, उठ रे पोरा, उठ ना. नाही, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण झालं तरी कसं असं? तुम्ही या घरातून गेलात आणि या घराला उतरती कळा लागली. अगोदर पिताश्रींची तब्येत घालवली, त्यांना स्वस्थता लाभेना. ते होते की हे वैद्य बुवाकडे जाताना बाहेर कोण. असे वाटले की तुम्ही या घरातून जाताना या घराचे सगळे पुण्य घेऊन गेलात आणि दुःखाचे भोग पाठी राहिले. पोरी, तू कोणाला स्पर्श नाही ना केला? नाही, मला तुझा अभिमान वाटतो पोरी. मला दिलेला शब्द तू पाळलास. तुझ्यासाठी हे सहन करणं हीच परीक्षा होती, तू निभावलीस. पण आता परीक्षा साक्षात भगवंताची आहे. प्रभू, तू हे योग्य केले नाहीस. माझ्या वाटेचे पुण्य जे मी सोमावतीचे व्रत करून प्राप्त केले होते, ते असं एका क्षणात कमी व्हावे. मी त्याचा वापर कधीच स्वार्थासाठी केला नाही, कुणाचं तरी प्राण परत यावे म्हणून केला. आज माझ्या घरावर हे संकट ओढवलं तर माझ्या पदरी हा न्याय. हे प्रभू, मी साकडं घालते, पदर पसरते, पण माझ्या स्वामींचे, पुत्राचे प्राण परत आणून दे. मी आज जन्म सोमवतीचे व्रत पूजेन.
माझे पुण्य माझ्या कुटुंबाच्या कामी यावे हीच इच्छा आहे. ती पूर्ण करा प्रभू, ती पूर्ण करा. माझी साध ऐका प्रभू, माझी साध ऐका. पिताश्री तुम्ही बरे झाला? ठीक आहे ना तुम्ही? मी जिवंत झालो, मी पुन्हा जिवंत झालो. अहो हे असं कसं घडलं? मी जिवंत झालो, मी जिवंत झालो. स्वामी, स्वामी, कसे आहात स्वामी? पुत्रा, पुत्रा कसा आहेस बाबा? माई मी पुन्हा जिवंत झालो. माई, माई. कसे आहात स्वामी? आम्ही तुझ्या पुण्यावर प्रयत्नावर शंका घेतली आणि तूच आमच्या कामी आलीस, तूच आमच्या पाठीशी उभी राहिलीस. मला क्षमा कर, मला क्षमा कर सोमा. नाही नाही, माझा माझ्या भक्तीवर पूर्ण विश्वास होता. हे सोबतीचे व्रत आपल्या पुत्राच्या चिरंतर आयुष्यासाठी, आपल्या सौभाग्याच्या समाधानी श्वासासाठी आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठीच तर आहे. हे त्याचंच तर फळ आपल्याला मिळालंय. माऊली, सुख दुःख म्हणजे पाठशिवणीचा खेळ. जसं जन्म आणि मृत्यू, ईश्वराची तशी योजनाच असते बहुतेक. आपण एखाद्या परिस्थितीचा आज अनुभव घेत असलो तर याच्या विपरीत परिस्थितीचा आपल्याला काही कालांतराने अनुभव घ्यावा लागणारच, याची आपण कल्पना ठेवली पाहिजे. म्हणजे आज कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती उद्या बदलणार आहे. मंगलमय सकाळ येणार आहे, हा आशावाद आपल्याला निरांजनातील वातीप्रमाणे सातत्याने तेवत ठेवतो. जो सोमादेवीच्या मनात होता तो गुणवंती आणि समस्त कुटुंबात तेवत राहिला होता, आणि हाच आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. तेव्हा नेहमी सकारात्मक विचार करा. उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.